आजचे आपले स्रोत एका मोठ्या कॉस्मिक ड्रामाची गोष्ट सांगतात. एक विशाल रंगमंच आहे ज्याला आपण देशकाळ म्हणजेच टाइम अँड स्पेस म्हणतो. आणि या रंगमंचावर एकच मुख्य नाटक घडतंय, पापाच्या समस्येवर विजय मिळवण्याचं. बरोबर. आणि या नाटकाचे दोन मुख्य पात्रे आहेत, पहिला देव आणि दुसरा देव. चला या नाटकाचा पडदा उघडूया आणि पाहूया की यामागे नक्की काय दडलंय. तुम्ही नाटक हा शब्द वापरला तो अगदी योग्य आहे. कारण या स्रोतांनुसार देशकाळ हे खरंच एक तात्पुरतं स्टेज आहे. अच्छा. ते स्वतःच अंतिम सत्य नाही. ते एका मोठ्या हेतुपुरस्कर योजनेसाठी तयार केलेले एक क्षेत्र आहे. आणि त्या योजनेचा एक नायक आहे ज्याच्यासाठी हे सगळं घडतंय. तर मग सुरुवात या मूळ कल्पनेपासून करूया. आपल्या स्रोतांचा मुख्य प्रश्न आहे, दुसऱ्या देवाला देशकाळ वारसा हक्काने का मिळतो? म्हणजे या रंगमंचाचा तोच मालक का आहे? या वारसामागे मुख्य ध्येय काय आहे? या विश्लेषणात मांडलेला तर्क खूप स्पष्ट आहे. या वारशामागे एकच आणि एकच ध्येय आहे. देशकाळातून पापाला मुळापासून काढून टाकणे, त्याचा नायनाट करणे. नायनाट करणे. हो. प्रकटीकरण 1:5 सारख्या वचनांचा आधार घेऊन हे स्रोत सांगतात की दुसरा देव म्हणजेच येशू ख्रिस्त आपल्या रक्ताने आपल्याला पापांपासून मुक्त करतो. या विचारानुसार देशकाळाची निर्मितीच मुळात दुसऱ्या देवासाठी झालीय. म्हणजे त्याचं मूल्य पण दुसऱ्या देवामध्येच आहे. अगदी. त्याचं मूल्य केवळ दुसऱ्या देवामध्येच आहे. थांबा, हे खूप मोठं विधान आहे. म्हणजे देशकाळाचं संपूर्ण अस्तित्वच या एका समस्येशी, पापाच्या समस्येशी जोडलेलं आहे. पण आपण पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया. जेव्हा हे स्रोत पहिला देव आणि दुसरा देव म्हणतात तेव्हा त्यांचा नेमका अर्थ काय आहे? अगदी बरोबर. हा मुद्दा महत्वाचा आहे. पहिला देव म्हणजे पिता देव, गॉड द फादर, जो सर्व गोष्टींचा उगम आहे. आणि दुसरा देव म्हणजे पुत्र, द सन, म्हणजेच येशू ख्रिस्त, जो त्या योजनेला प्रत्यक्षात आणणारा आहे. राईट. या विश्लेषणात ही परिभाषा वापरली आहे जेणेकरून त्यांच्या भूमिकांमधला फरक स्पष्ट व्हावा. ठीक आहे. पिता आणि पुत्र. मग या नाटकामध्ये त्यांच्या भूमिका कशा वाटल्या गेल्या आहेत? या स्रोतांनुसार पहिला देव, पिता, याला जो येणार आहे असं म्हटलं आहे. तो अंतिम ध्येय आहे. पण गंमत म्हणजे त्याने न्यायाचा सर्व अधिकार पुत्राला म्हणजेच दुसऱ्या देवाला दिला आहे. अच्छा. पित्याने स्वतःकडे ठेवला नाही अधिकार? नाही. योहान 5:22 मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की पिता कोणाचा न्याय करत नाही, तर त्याने न्यायाचं सगळं काम पुत्रावर सोपवलं आहे. तर दुसरा देव, पुत्र, हा देशकाळाचा वारसदार आणि न्यायाधीश आहे. पापाचा नायनाट करण्याची आणि निर्मितीला तिच्या अंतिम ध्येयापर्यंत नेण्याची जबाबदारी त्याची आहे. थांबा एक मिनिट. इथे माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. या स्रोतांमध्ये असंही म्हटलं आहे की देशकाळामध्ये दुसरा देव म्हणजेच पुत्र एका सृष्टीप्रमाणे, क्रिएचरप्रमाणे पहिला देवाला म्हणजेच पित्याला अधीन असतो. बरोबर. पण त्याचवेळी शाश्वततेमध्ये ते दोघे समान आहेत. हे कसं शक्य आहे? हे तर तर्काच्या पलीकडेचं वाटतंय. एकाच वेळी समान असणं आणि अधीन असणं. तुमचा प्रश्न अगदी अचूक आहे आणि हा या विश्लेषणातील सर्वात गुंतागुंतीचा पण महत्वाचा भाग आहे. यामागे स्रोतांचा तर्क असा आहे की ही अधीनता केवळ तात्पुरती आणि उद्देशपूर्ण आहे. तात्पुरती? हो. हे असं समजा जसं एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ म्हणजे पहिला देव एक विजन ठरवतो, पण तो विजन प्रत्यक्षात आणण्यासाठी एका खास प्रोजेक्टवर काम करणाऱ्या सीईओला म्हणजे दुसऱ्या देवाला पूर्ण अधिकार देतो. ओके. त्या प्रोजेक्टपुरता तो सीईओ हा सीईओच्या विजनला अधीन राहून काम करतो, कारण ध्येय एकच आहे, पण कंपनीत दोघांचंही महत्त्व आणि अधिकार सारखेच असतात. वा, हे उदाहरण खूपच छान आहे. म्हणजे पापाचा नायनाट करण्याच्या या प्रोजेक्टसाठी पुत्राने स्वेच्छेनेही अधीनतेची भूमिका स्वीकारली आहे. अगदी. ही त्याची कमजोरी नाही, तर त्या योजनेप्रती असलेली त्याची वचनबद्धता आहे. अगदी बरोबर. ही केवळ देशकाळाच्या मर्यादेत असलेली स्थिती आहे. जेव्हा देशकाळातील हे कार्य पूर्ण होईल तेव्हा पुत्र पुन्हा पित्याशी समान होईल, असं 1 करिंथकरांस पत्र 15 मध्ये म्हटलंय. अच्छा. अनंत काळात ते नेहमीच समान आणि एकमेकांना अधीन असतात. ही भूमिका एका मोठ्या ध्येयासाठी स्वीकारलेली आहे, स्वतःला कमी लेखण्यासाठी नाही. ठीक आहे. तर ही अधीनता आणि समानतेचं संतुलन खूपच महत्वाचं आहे. पण हे सगळे एका मोठ्या ध्येयासाठी आहे, तुम्ही म्हणालात, पापाचं उच्चाटन. हो. मग आता मला प्रश्न पडतो की हे ध्येय साध्य कसं होतं? व्हॉट्स दी ॲक्च्युअल मेकॅनिझम ॲट प्ले? यासाठी 2 प्रमुख मार्गांचा उल्लेख ह्या स्रोतांमध्ये आढळतो. पहिला आणि सर्वात महत्वाचा मार्ग आहे क्रूस, द क्रॉस.
क्रूस. दुसरा, देव स्वतः सृष्टी बनून मनुष्यरूप घेऊन क्रुसावर जातो. ही केवळ एक घटना नाहीये, तर यामागे एक मोठा विचार आहे. या कृतीतून तो देवाची निस्वार्थ प्रीती सिद्ध करतो. जे कोणी ही प्रीती स्वीकारतात त्यांच्या स्वतंत्र इच्छेला तो पूर्ण करतो. पण अनेकांना हा विचार थोडा सोपा वाटू शकतो. म्हणजे फक्त प्रीती स्वीकारली की पाप नाहीसं होतं. मग मानवी स्वभावातील गुंतागुंत, वाईट गोष्टींकडे असलेला ओढा, या सगळ्याचं काय? इज इट रिअली दॅट सिम्पल? हा, खूप चांगला प्रश्न आहे. सोपं यापेक्षा मूलभूत म्हणणं जास्त योग्य ठरेल. मूलभूत. हो, या मजकुरानुसार पापाचं मूळ हे देवापासून म्हणजेच प्रीतीच्या स्रोतापासून दूर जाण्यात आहे. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतंत्र इच्छेने प्रीती स्वीकारते तेव्हा ती पापाच्या मूळ कारणावरच घाव घालते. अच्छा. ही केवळ एक भावनिक स्वीकृती नाही, तर संपूर्ण अस्तित्वाचं देवाकडे परत वळणं आहे. जेव्हा स्वतंत्र इच्छा देवाच्या प्रीतीने पूर्ण होते तेव्हा पापाला अस्तित्वात राहाया जागाच उरत नाही, असा यामागे तर्क आहे. आणि ही प्रीती केवळ एक भावना नाही, बरोबर? स्रोतानुसार ही एक कृती आहे. हो, जसं मत्तई 25 मध्ये म्हटलंय, भुकेल्याला अन्न देणं हे थेट देवाची सेवा करण्यासारखं आहे. म्हणजे प्रीती आणि कृती यांना वेगळं करता येत नाही. अगदी बरोबर. म्हणूनच जे ही प्रीती स्वीकारत नाहीत त्यांच्यासाठी दुसरा मार्ग आहे. आणि तो कोणता? तो म्हणजे न्याय, जजमेंट. जे देवाच्या आज्ञा, ज्या त्याच्या प्रीतीचेच रूप आहेत, नाकारतात त्यांच्यासाठी न्याय आहे. इथे दुसरा देव न्यायाधीश म्हणून काम करतो. आणि या न्यायाचं वर्णन खूपच गंभीर आहे. तुम्ही अग्नीच्या सरोवराचा उल्लेख केलात, जे प्रकटीकरणाच्या पुस्तकातून आलंय. ही एक खूपच तीव्र कल्पना आहे. हो, आहे. स्रोतांमध्ये यामागचा सिम्बॉलिझम किंवा अर्थ स्पष्ट केला आहे का, की हे शब्दशः घ्यायचं आहे? यावर वेगवेगळी मतं असली तरी या विश्लेषणाचा कल प्रतिकात्मक अर्थाकडे जास्त आहे. अग्नी हे शुद्धीकरणाचं आणि अंताचं प्रतीक आहे. अग्नीचं सरोवर म्हणजे देवापासून, जो जीवनाचा स्रोत आहे, कायमचं विभक्त होणं. यालाच दुसरा मृत्यू म्हटला आहे. केवळ शारीरिक मृत्यू नाही, तर आत्मिक अंत. म्हणजे ही देवाने दिलेली शिक्षा नाही. नाही, ती व्यक्तीने देवाच्या प्रीतीला नाकारल्याचा तो नैसर्गिक परिणाम आहे, असंही स्रोत सांगतात. मत्ते 25:41 मध्ये म्हटलं आहे की जे भुकेल्यांना अन्न देत नाहीत ते सैतानासाठी तयार केलेल्या अग्नीत जातात. अच्छा. याचा अर्थ देवाला नाकारणं आणि आपल्या शेजाऱ्याला नाकारणं या एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. म्हणजे या कॉस्मिक ड्रामाचा शेवट दोन प्रकारे होऊ शकतो. एकतर प्रीतीच्या स्वीकृतीने किंवा न्यायाच्या परिणामाने. हो, पण दोन्ही मार्गांनी ध्येय एकच साधलं जातं, देश काळातून पापाला पूर्णपणे काढून टाकणे. बरोबर. मग या सर्व प्रक्रियेच्या शेवटी काय होतं? जेव्हा पाप, दुःख आणि मृत्यू नाहीसे होतात तेव्हा या देशकाळ नावाच्या रंगमंचाचं काय होतं? जेव्हा हे ध्येय पूर्ण होतं तेव्हा निर्मितीची प्रक्रिया संपते. त्यानंतर 1 करिंथकरांसपत्र 15:24-28 नुसार दुसरा देव हे परिपूर्ण झालेलं देशकाळ, हे परिपूर्ण राज्य पहिल्या देवाला परत अर्पण करतो. जसं तुम्ही म्हणालात, सीईओ आपला यशस्वी प्रोजेक्ट पूर्ण करून सीईओला त्याचा अहवाल सादर करतोय. अगदी तसंच. आणि यानंतर जे अस्तित्वात येतं त्याला नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी असं म्हटलं आहे. वाह! म्हणजे हे फक्त पापाची अनुपस्थिती नाही, तर एका संपूर्णपणे नवीन, परिपूर्ण जगाची निर्मिती आहे, जिथे दुःख किंवा मृत्यूची सावलीही नसेल. ही कल्पनाच किती आश्वासक आहे. हो. या स्रोतांनुसार या नवीन जगाचं स्वरूप कसं असेल? प्रकटीकरण 21:4 मध्ये याचं खूप सुंदर वर्णन आहे. तिथे देव स्वतः लोकांसोबत राहील आणि त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. तिथे मृत्यू, शोक, रडणे किंवा दुःख पुन्हा कधीही असणार नाही. कारण पहिल्या गोष्टी नाहीशा झालेल्या असतील. बरोबर, ही एक पूर्णपणे पुनर्संचयित आणि परिपूर्ण अवस्था आहे, जिथे देव आणि सृष्टी यांच्यात कोणताही अडथळा नसेल. पण याच संदर्भात स्रोतांमध्ये एक गोष्ट आहे जी मला थोडी विचित्र वाटते. कोणती? असं म्हटलं आहे की हे नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी म्हणजे 1000 वर्षांचं राज्य आहे आणि या राज्याच्या शेवटी सैतानाला काही काळासाठी मोकळं सोडलं जाईल. हे खूपच विचित्र वाटतंय. सगळं काही ठीक झाल्यावर, पाप नाहीसं झाल्यावर सैतानाला पुन्हा संधी का दिली जाते? याने तर सगळा उद्देशच धोक्यात येईल असं वाटतंय. हो, आणि हा मुद्दा अनेक अभ्यासकांना कोड्यात टाकतो. पण या विश्लेषणात यामागे एक तर्क दिला आहे.
काय? विचार करा, तोपर्यंत देवाच्या प्रीती आणि न्यायाची सत्यता पूर्णपणे सिद्ध झालेली असेल. देवदूत आणि मानवांनी अब्जावधी वर्षांच्या अनुभवातून स्वतःच्या स्वतंत्र इच्छेने देवाची निवड केलेली असेल. म्हणजे त्यांची निष्ठा सिद्ध झालेली असेल? हो, त्यांचं प्रेम आणि त्यांची निष्ठा परीक्षेतून सिद्ध झालेली असेल. मग तरीही ही शेवटची परीक्षा का गरजेची आहे? कदाचित हे सिद्ध करण्यासाठी की पापाचा मार्ग कितीही आकर्षक वाटला तरी तो अंतिमतः पराभूतच होतो. सैतानाला मिळणारी ती शेवटची संधी म्हणजे जणू काही एक अंतिम जाहीर घोषणा असेल की आता पापासाठी कोणतीही जागा उरलेली नाही. अच्छा, एक फायनल प्रूफ. हो, देवाच्या राज्यात राहणाऱ्यांची निवड इतकी पक्की असेल की सैतानाचा प्रभाव त्यांच्यावर होणार नाही. या शेवटच्या परीक्षेनंतर पापाची शक्यताच कायमची नष्ट होईल. त्या घटनेने निर्मितीची प्रक्रिया खऱ्या अर्थाने आणि कायमची पूर्ण होईल असं या विश्लेषणाचं मत आहे. तर दुसऱ्या देवाला देशकाळ वारसा हक्काने का मिळतो या प्रश्नापासून सुरुवात करून आपण या कॉस्मिक नाटकाचा संपूर्ण प्रवास पाहिला. निर्मितीचा उद्देश, पिता आणि पुत्राच्या भूमिका, पापाचा नायनाट करण्याचे मार्ग आणि अंतिम परिपूर्ण अवस्था. सुरुवातीला वाटणारी गुंतागुंत आता बऱ्यापैकी सुटल्यासारखी वाटते. हो, या संपूर्ण चर्चेचं सार असे आहे की या विचारानुसार देशकाळ हे एक तात्पुरते हेतुपुरस्सर निर्माण केलेले क्षेत्र आहे. एक व्यासपीठ. अगदी. हे एक असे व्यासपीठ आहे जिथे स्वतंत्र इच्छा आणि दैवी प्रीती यांच्यातील संघर्षाचा निकाल लावला जातो, एकतर प्रीतीच्या स्वीकृतीतून म्हणजेच क्रूसाच्या माध्यमातून किंवा न्यायाच्या परिणामातून. याचा शेवट एका परिपूर्ण शाश्वत अवस्थेत होतो जिथे देवच सर्व काही असेल आणि सृष्टी त्याच्यासोबत परिपूर्ण सुसंवादात राहील. यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न उरतो. या मजकुरानुसार जर देशकाळ हे अंतिम सत्य नसून निर्मिती पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले केवळ एक तात्पुरते माध्यम असेल, तर आपल्या दैनंदिन अस्तित्वाच्या संघर्षांकडे, आपल्या निवडींकडे आणि आपल्या दुःखांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतो?